Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या मिरची आहे, जाडी मिरची आणि उकडलेले बटाटे. तर या दोन पदार्थापासून आपण एक पदार्थ पाहणार आहोत. तो कसला आहे तो आपण आता पाहू. चला तर मग. तर मंडळी, इथे मी बटाटा मॅश करून घेतला आहे. हा बघा, आपण बटाटा आणि या मिरच्या याच्यापासून या मिरच्या आहेत. तर ह्या बघा, अशा लांब जाडसर अशा मिरच्या घेतल्यात आणि त्यापासून आपण एक वेगळा पदार्थ करणार आहोत. तर तो कुठला आहे तो आपण आता पाहू. तर सर्वप्रथम मी इथे बटाटा मॅश करून घेतला आहे आणि त्यामध्ये काही मसाले आहेत, तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर ते कुठले मसाले आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम मी कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. कांदा लसूण मसाला याच्यामध्ये मी ॲड करतो. हे बघा, कांदा लसूण मसाला याच्यात मी ॲड केला आहे. साधारण 1 ते 2 मोठे चमचे आहेत. तसंच मी हळद पण टाकणार आहे. हळद साधारण अर्धा चमचा हळद टाकतो आणि साधा मसाला पण टाकतो थोडासा, अर्धा चमचा. हे बघा, इथे मी या शिजलेला बटाटा मॅश केला आणि त्याच्यावरती हळद टाकले, लाल मसाला टाकला आहे कलरचा आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, साधारण 2 मोठे चमचे. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. ते सुद्धा आपण चवीनुसार घेणार आहोत, कारण मीठ हे चवीनुसारच घ्यायचं असतं. कारण मीठ जास्त झालं तर मग आपलं सगळं केलेला पदार्थ वाया जातो. हे बघा, इथे मी अंदाजे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. हां, आता मी हे कालवून घेतो. आपण हा बटाटा चांगला कालवून घेऊया. मॅश करून कालून एकत्र करून घ्यायचा. मॅश तर आपण केलेला आहेच, कुस्करलेला आहे. आता आपण कालून घेऊ एकत्र, जेणेकरून बटाट्यांना शिजवलेले ते मॅश केलेले बटाटे आहेत त्यांना हे पदार्थ व्यवस्थित लागतील. हे बघा, आपलं बटाट्याचं मिश्रण तयार आहे. आता आपण मी मिरची घेतले. आता तिला मी तिचं देठ काढून ना देठ काढताय? हां, नको ना, देठ काढ. नको, देठ नको काढू. आता हे बघा, त्या मिरचीला याच्यामधून मी ते चिरून झाले की अर्धा देठ काढा फक्त. मधून मी चीर पाडलेली आहे या मिरचीला. ही बघा, इथून मधून चीर पाडतो अशी, आणि त्यातला जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत हाताने. मिरचीमध्ये जो गर आहे बियांचा तो आपण ठेवायचा नाही आहे, तो आपण काढून घ्यायचा आहे. नाहीतर देऊ चिरून? हा दे, काहीतरी डिश आहे. आपण हा गर काढून घेऊया पटकन. टाईम थोडासाच आहे. आता लाईव्ह आमची चालू होणार आहे. आमच्या लाईव्हला सर्वांनी या, लाईक करा, कमेंट करा. 9 वाजता लाईव्ह असते रात्री दररोज.
हे बघा अशा प्रकारे मी हे बघा बी त्यातलं काढून घेतलं आहे सगळं. थोडंसं राहिलं आहे ते राहू दे, ते राहिल्याबद्दल काही नाही. हे बघा अशा प्रकारे मी बी सगळं काढून घेतलं. आणि आता मी हे जे पुरण हे जे साहित्य आहे आपलं बटाटा भरलेल्याचं, तर ते मी आता ह्याच्यामध्ये भरणार आहे बीमध्ये. हे असं हां हे बघा असं मी ह्याच्यामध्ये दिसतं ना पुरण भरलेलं. हे बघा पुरण भरलेलं दिसतंय ना ते हे पुरण आहे. असं मी सगळ्या मिरच्या आहेत 4-5 त्यांना मी कालीन पटवितो ठेव. या मिरच्यांना मी पुरण भरून घेतो. जे सारण आहे ते पुरण नाही सारण. असंच ही पण मिरची आपण भरून घेऊ. हे बघा अशीच ही पण मिरची मी भरून घेतली. अशा सगळ्या मिरच्या मी भरून घेणार आहे आणि आपण भेटू थोड्या वेळाने. हां तर मंडळी आपण आता पाहणार आहोत भरलेली मिरची. ही बघा ह्या मी मिरच्या भरलेल्या आहेत. आपलं बॅटर बटाट्या कुस्करून त्यामध्ये लसूण कांदा लसूण मसाल्याचं कालवून मीठ हळद असं कालवून ते बॅटर केलं आहे आणि ते मिरचीमध्ये भरलं चीर पाडून बिया काढून त्याच्या. हे बघा तसंच दुसरं पण दाखवतो. हे बघा अशाच हे दुसऱ्या पण मिरची भरून घेतले. आता ही मी या पॅनमध्ये 2 पळी मोठ्या तेल टाकलं चारी बाजूनी असं फिरवून आणि त्यामध्ये या मी मिरच्या अशा ठेवणार आहे. ठेवताना जरा सांभाळून आपण थोड्याशा ठेवणार आहोत. सध्या 5 मी घेतले करायला आणि मध्ये मध्ये आपण ह्याच्यावरती लक्ष ठेवणार आहोत उलट करण्यासाठी. आपण भेटू आता थोड्या वेळाने. ही बघा आपली मिरची आता अशी झालेली आहे पांढरट. हे बघा तयार व्हायला लागलेली आहे आपली मिरची. आता आपण हिला अशी आलटी पलटी करूया. चारी बाजूने असं करून घ्यायचं गोल गोल फिरवून जेणेकरून सगळीकडून ती शिजून जाईल. आपण भेटू थोड्या वेळाने. हे पहा इथे आपल्या मिरची तयार आहेत. आता मी त्या आलटी पलटी करून दाखवतो तुम्हाला. हे बघा बघितल्यात आपल्या मिरच्या तयार आहेत. चांगलं चारी बाजूनी मस्तपैकी शिजलेल्या आहेत. हे बघा त्याचं कवर आहे ना ते लूज होतं एकदम हलकं होतं. काढायला ते अगदी सोपं जातं. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये आणखीन बरंच काही अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.